नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण जिल्हा परिषद धाराशिव या ठिकाणी आलेलो आहोत। याचं कारण असं आहे की जिल्हा परिषदेमध्ये हा भाग हे दाखवा, हे जिल्हा परिषदेचा तिसरा मजला आहे। या ठिकाणी आरोग्य विभाग आहे, कृषी विभाग आहे आणि पशुसंवर्धन विभाग, आरोग्य विभाग अशा पद्धतीचे विभाग आहेत तिसऱ्या मजल्यावर। आणि तिसऱ्या मजल्यापर्यंत येणारी ही दिव्यांगांना प्राधान्य अशी एक लिफ्ट आहे। म्हणजे दिव्यांग लोकांना वरच्या मजल्यामध्ये आरोग्य विभागात, कृषी विभागात, पशुसंवर्धन विभागात येण्याची सोय व्हावी म्हणून हे लिफ्ट आहे। पण या लिफ्टमध्ये जनरेटर नसल्यामुळे अचानक जर लाईट गेली तर माणूस मधीच अडकू शकतो। आणि तसा प्रकार याच लिफ्टमध्ये काही महिन्यापूर्वी घडला आणि म्हणून ही लिफ्ट आज दीड महिना बंद अवस्थेमध्ये आहे। या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये भाजपाचं सरकार आहे। साधं यांना जनरेटर जर उपलब्ध होत नसेल तर खरंच हे लोक दिव्यांगाची सेवा करतात का असा प्रश्न आहे। आणि दिव्यांग व्यक्तीने वरी यावं कसं? कारण वरी येण्याचा मार्ग जरी असेल तर दिव्यांग व्यक्ती अपंग असल्यामुळे त्याला वरी येता येत नाही आणि त्यांच्यासाठी ही लिफ्ट तयार केलेली आहे। लाखो रुपये खर्च करून अशा लिफ्ट तयार केले जातात, पण वरी येण्यासाठी जनरेटर चालू नसल्यामुळे अचानक जर लाईट गेली तर मधीच माणूस अडकतो आणि मधी माणूस अडकल्यानंतर प्रकार काहीही होऊ शकतो। म्हणून जिल्हा परिषदेमध्ये ही लिफ्ट फक्त नावालाच चालू करून ठेवलेले आहे। या ठिकाणी लिफ्टमधून वरी येण्यासाठी आणि खाली जाण्यासाठी जनरेटर नाही। ही जनरेटर खरंच या जिल्हा परिषदेले निवडून आलेलं हे सरकार तात्काळ या दिव्यांगाच्या सोयी सवलतीसाठी हे लिफ्ट चालू करतील का याकडेच लक्ष आहे। तर बघूया, तिसऱ्या मजल्यापर्यंत दिव्यांगाला येण्यासाठी आणि खाली जाण्यासाठी त्यांची सोय केलेली ही लिफ्ट तात्काळ चालू होईल का आणि याकडे जिल्हा परिषदेचं शासन लक्ष देईल का हेच पाहूया येणाऱ्या काळात। मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि आपले विचार दिव्यांगाच्या हितासाठी कमेंट बॉक्समध्ये नोंद करा आणि हे लिफ्ट चालू झालीच पाहिजेत असा आग्रह करा। आपले विचार पुन्हा एकदा कमेंट बॉक्समध्ये नोंद करा। धन्यवाद। धाराशिवकर, जय हिंद, जय महाराष्ट्र।